पावसाळा म्हटलं की आपल्या घरातल्या डाळी वगैरे जे आपण साठवून ठेवत असतो अशा ज्या वस्तू असतात त्यांना लवकर कीड लागते। तर ह्यासाठी आपण काय करायचं आहे, ज्या कोणत्या डाळी किंवा कडधान्य तुम्ही साठवून ठेवत असाल त्यामध्ये एक तर हे जे कडुलिंब असतं त्याची भरपूर सगळी पानं आपल्याला यामध्ये टाकायची आहेत। त्याचबरोबर जे मोठं मीठ येतं ते मोठ्या मिठामध्ये असे मोठे मोठे खडे असतात ते तसं मीठ तुम्हाला इथं यूज करायचं आहे। तर काय होतं की कडुलिंब आणि जर मीठ तुम्ही यामध्ये असं टाकून मिक्स करून ठेवलं तर हे जे आपल्या डाळी असतील किंवा कडधान्य जे कोणती तुम्ही ठेवत असाल साठवून तर त्याला लवकर कीड लागत नाही। आणि बघा ह्या दिवसामध्ये ऊन नसतं तर याला आपण या कडधान्यांना किंवा डाळींना ऊन देऊ शकत नाही आणि त्यामध्ये पटकन किडे होतात किंवा आळी जाळी होते। तर असं होऊ नये म्हणून यामध्ये भरपूर सगळी लिंबाची पानं आणि आपल्याला मोठं मीठ टाकून ठेवायचं आहे। तसंच बघा पावसाळ्यात आपले जे असे ज्या साड्या असतात की आपण त्या कधीतरीच फंक्शनली यूज करत असतो आणि पावसाळ्यात काय होतं की हे जे आपण हुक लावलेले असतात ब्लाऊजना त्या हुकांना गंज पकडतात आणि मग नंतर ते हुक तुटून जातात। तर असं होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं आहे की हे जे हुक आहेत त्या ठिकाणी तुम्हाला कोणतंही ट्रान्सपरंट नेलपेंट घ्या किंवा जे कोणतं तुमच्याकडे असेल ते तुम्ही नेलपेंट याला लावू शकता। हुक अशा पद्धतीने जर तुम्ही नेलपेंट लावून ठेवलं तर याला अजिबात गंज पकडत नाही। काय होतं की गंज पकडले की ते हुक आपल्याला काढावे म्हणजे तुटतात, त्यामुळे ते काढून टाकून परत दुसरे लावावे लागतात। तर यामध्ये भरपूर वेळ जातो। तर अगदी साधी सोपी ट्रिक तुम्हाला यूज करायची आहे की याला थोडंसं नेलपेंट लावून ठेवायचं आणि थोडंसं सुकल्यानंतर हे तुम्ही आहे अशी तुमचा ब्लाऊज आहे तो फोल्ड करून ठेवू शकता। आणि बऱ्याच वेळा काय होतं बघा, हे साडीला जर गोंडे असतील तर अशा ठिकाणी त्याला अजून एक खाली असं बांधलेलं असतं, ते जर तुटून गेलं तर हे सगळे धागे निघून जातात। तर तुमच्याकडे वेळ नसेल आयत्या वेळेला हे तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही एखादी घरामध्ये आपल्या रबर बँड तर असतेच, ते अशी रबर घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही फिक्स करून टाकलं तर ते ओळखायला सुद्धा येत नाही। त्याच मॅचिंगची रबर घेतली तर कळून सुद्धा येणार नाही की इथला धागा तुटलेला होता आणि आपण तिथं रबर लावलेली आहे। बघा अशा पद्धतीने हे पण फिक्स होऊन जातं आणि मग हे धागे आहेत जे इकडे तिकडे नंतर सगळ्या घरात बघा ते धागे पसरतात जर आपण तशीच साडी घातली तर। आणि अजून एक हँगरला जर तुम्ही साड्या लावत असाल तर अशा पद्धतीने साडी लावली तर ती अजिबात निसटणार नाही। बऱ्याच वेळा काय होतं की सिल्कच्या वगैरे ज्या साड्या असतात ज्या घसरतात त्यांना आपण किती जर हँगरला व्यवस्थित लावलं तरी त्या वाकड्या तिकड्या किंवा घसरून खाली येत असतात आणि परत आपल्याला त्याची घडी करावी लागते। तर अशा पद्धतीने तुम्ही साडी फोल्ड करून बघा, हँगरला लावून बघा, अजिबात अशा पद्धतीने जर तुम्ही हँगरमध्ये अडकवली तर साडी तुमची निघणार नाही। तर डायरेक्ट साडी हँगरला न अडकवता ह्या पद्धतीने नक्कीच अडकवून बघा। आता यामध्येच तुम्ही मॅचिंगचं पेटिकोट ब्लाऊज टाकू शकता किंवा जो ब्लाऊज आहे ते तुम्ही अशा पद्धतीने याला असं सुद्धा अडकवून ठेवू शकता जेणेकरून तुमचा ब्लाऊज आहे त्याला जर तुम्ही इस्त्री वगैरे करून ठेवली तर ती सुद्धा खराब होणार नाही आणि नंतर तुम्हाला ब्लाऊज आणि हे सगळं शोधत बसायची गरज पडत नाही। हे फक्त हँगरला अशा पद्धतीने ब्लाऊज तुम्ही लावून ठेवला की मग तुम्हाला पाहिजे त्यावेळी त्याचा यूज तुम्ही करू शकता। तसेच बघा पावसाळ्यात कोणत्याही वस्तूला पटकन गंज पकडला जातो, जसं की आपण चॉपर हा आपल्याला किचनमध्ये खूप मदत करत असतो, पण या ठिकाणी जे चॉपरला जे छोटे होल किंवा स्क्रू दिलेले असतात त्या ठिकाणी बघा गंज पकडला जातो। तर म्हणून त्या ठिकाणी तुम्ही कोणतंही असं एखादं ट्रान्सपरंट किंवा कोणतंही नेलपेंट घ्या आणि ते थोडंसं लावलं तर अजिबात गंज वगैरे पकडत नाही आणि आपला चॉपर मग भरपूर दिवस व्यवस्थित राहतो। आणि चॉपर धुतल्यानंतर एक काळजी घ्यायची की चॉपर कधीच खरकट्या भांड्यामध्ये तो तसाच घासण्यासाठी टाकायचा नाही, कारण याची दोरी खराब होते। तर भरपूर दिवस टिकवायचा असेल तर नेहमीच घासल्यानंतर लगेचच चॉपर आपल्याला कोरडा करून ठेवायचा आहे, त्यातलं पाणी अजिबात त्यामध्ये राहू द्यायचं नाही, त्यामुळे भरपूर दिवस चॉपर आपला टिकतो। आणि नेलपेंटची ही ट्रिक नक्कीच यूज करा। तसेच बघा आता पावसाळा आहे तर अशी एखादी झिप लॉकची बॅग असते ती तुम्ही तुमच्याबरोबर सोबत ठेवू शकता। आता पाऊस कधीही अचानक येऊ शकतो, तर अशा वेळी तुम्ही हे जे आता ही जरा मोठीच आहे, तुम्ही मोबाईलच्या साईजची जरी बॅग ठेवली तर आपल्याला आयत्या वेळेला फोन यामध्ये तुम्ही टाकून असं लॉक केलं तर तो भिजायची भीती नाही आणि बॅगमध्ये फोन टाकून सुद्धा आपण तो चालवू शकतो, त्याचा यूज करू शकतो। त्यामुळे पावसाळ्यामध्ये ही काळजी नक्कीच घ्यायला पाहिजे। आणि जर चुकून तुमचा फोन भिजला तर तो पटकन तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये ठेवून द्या, म्हणजे त्यामधलं सगळं पाणी जे आहे ते तांदूळ सोक करून घेतो।
तसंच बघा बऱ्याच वेळा काय होतं की आता पावसाळा म्हणलं की सर्दी खोकला हे आजार आलेच. औषधं आपण जर घरातलीच यूज करत असलो तर बऱ्याच वेळा काय होतं की ह्याच्यावरची जर एक्सपायरी डेट आहे, ज्यांना नंबर असेल चष्मा असेल त्यांना ते दिसत नाही, तर त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे की मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढून घ्यायचा आणि मग तुम्ही झूम करून अशा पद्धतीने एक्सपायरी डेट चेक करू शकता. तसेच पावसाळ्यात बघा बऱ्याच वेळे चुकून पैसेसुद्धा आपले भिजले जातात. तर अशा तुम्हाला जर हे पैसे असेच तुम्ही ठेवले तर असे सुद्धा सुकतात. पण तुम्हाला जर लगेचच सुकून हवे असतील, गडबड असेल, तर तुम्ही इस्त्री थोडीशी गरम करायची, जास्तही गरम करू नका. अशी हलकी इस्त्री गरम करून घ्यायची आणि यावरती हलकं जरी फिरवून घेतलं तर याचं पाणी लगेचच निघून जातं आणि तुमचे हे जे भिजलेले पैसे आहेत ते पटकन तुम्ही काही सेकंदातच कोरडे करून घेऊ शकता. ह्याला नंतर वाळत ठेवण्याची गरज नाही. तर पावसाळ्यामध्ये असं आपल्याकडून होत असतं किंवा चुकून कपडे आपण धुण्यामध्ये टाकले तर त्यामध्ये सुद्धा चुकून पैसे जातात आणि ते भिजतात. तर ते भिजल्यानंतर तुम्ही ही ट्रिक नक्की तुम्हाला उपयोगी पडणार आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं की हा जो कंगवा आहे तो आपण नवीन आणल्यानंतर तो पहिल्यांदा केसात घालायचं म्हटलं तर तो खूप टोचत असतो. तर अशा वेळेला गरम इस्त्रीवरती जर हा कंगवा तुम्ही अशा पद्धतीने थोडा फिरवला तर काय होतं की ह्याची जी टोकं आहे ती थोडीशी दबली जातात आणि ते आपल्याला असे केसामध्ये टाकल्यानंतर कंगवा ते अजिबात टोचत नाहीत. तर हलकी जास्तही गरम इस्त्री ठेवू नका. गरम करून इस्त्री बंद करून घेतली तर चालेल आणि हलक्या गरम इस्त्रीवरती तुम्हाला हे करायचं आहे, म्हणजे कंगव्याची टोकं आहेत ते नंतर आपल्याला अजिबात टोचत वगैरे नाहीत. आता बघा बाहेर कुठं तुम्हाला जायचं असेल, तुम्ही बाहेरगावी फिरायला किंवा असंही प्रवासात कुठे निघाला असाल तर अशा वेळी भरपूर जणांचे ब्रश असे एकत्र ठेवण्यापेक्षा तुम्ही आता असे हँडग्लोव्ज असतात बघा, जे आपण हेअर डाय वगैरे लावण्यासाठी आणतो त्यामध्ये येतात, तर ते तुम्ही टाकून न देता अशा पद्धतीने ठेवू शकता. मग त्याचे घरामध्ये बरेच यूज तुम्ही नंतर करू शकता. जसं की आता यामध्ये सगळ्यांचे ब्रश तुम्ही असे एकत्र ठेवू शकता आणि हे तुम्हाला कॅरी करायला सोपं जातं आणि नंतर ब्रशसुद्धा आपलं इकडे तिकडे पडून तो खराब होत नाही. तर नक्कीच हे ट्रिकसुद्धा तुम्ही यूज करू शकता बाहेरगावी जात असताना. आणि आता बघा पावसाळा आहे म्हटल्यानंतर छत्रीचा तर यूज होतोच, पण बऱ्याच वेळा छत्री एकतर उघडत नाही किंवा उघडली तर पटकन झाकत नाही. कारण हा जो छत्री आहे ते यामध्ये जे स्टील किंवा लोखंड यूज झालेलं असतं तिथं गंज पकडला जातो. तर त्याला गंज पकडल्यामुळे ते तसं होत असतं. तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे की छत्री यूज करत असाल त्यावेळेला तुम्ही छत्रीला ऑइलिंगसुद्धा करून ठेवू शकता. म्हणजे जो हा गंज पकडलेला आहे तो कमी होतो आणि हा जो छत्रीतून आवाज येतो किंवा बऱ्याच वेळा पटकन उघडत नाही किंवा उघडली तर पटकन ती बंदसुद्धा होत नाही. अशा वेळी यामध्ये तुम्ही ऑइलिंग करू शकता. आतल्या साईडला आणि बाहेरच्या साईडला ही जी पाईप आहे त्यामध्ये तुम्हाला हे कोणतंही ऑइल तुम्ही यामध्ये टाकू शकता. यामुळे तुम्हाला छत्री नंतर उघडणं किंवा छत्री बंद करणं सोपं जातं. तसेच बऱ्याच वेळा छत्रीतून खराब वास येतो किंवा येत असेल तर तुम्ही ही ट्रिकसुद्धा तुम्ही वापरू शकता. की जसं की आपल्या घरामध्ये कोणतीही पावडर असते, टलकम पावडर, ती तुम्ही यावरती अशी थोडी थोडी टाकून घेऊ शकता. म्हणजे छत्रीतून खराब वास अजिबात येत नाही आणि स्मेलसुद्धा यातून छान येतो. तर नक्कीच ही ट्रिक तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर घरामध्ये ज्या कोणत्या छत्र्या असतील त्यांना तुम्ही सगळ्यांना असं ऑइल करून ठेवलं की भरपूर दिवस तुमच्या छत्र्या व्यवस्थित राहतात आणि त्या लवकर खराब होत नाहीत. आणि लास्ट टिप अशी आहे की बघा घरामध्ये एक्सपायरी मेडिसिन तर आपल्या भरपूर पडलेल्या असतात, त्या तुम्ही कचऱ्यातच फेकत असतात. तर असं न करता त्याचा भरपूर सगळं असं यूज तुम्ही करू शकता. जसं की बघा पावसाळ्यात किचनच्या सिंकमधून छोटे छोटे किडे येणे किंवा वास येणे असं होत असतं. तर अशा वेळी तुम्हाला हे जे एक्सपायरी मेडिसिन आहे ते थोडंसं बारीक करून याची पावडर बनवून घ्यायची आहे आणि यामध्ये ही तयार केलेली पावडर आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे. आणि हे जर तुम्ही सिंकमध्ये टाकलं तर सिंकमधून येणारा खराब वास किंवा पावसाळ्यात त्यातून काही छोटे छोटे किडेवर येत असतात तर ते अजिबात येणार नाहीत. तर हा उपाय तुम्हाला रात्रीचं तुम्ही भांडी घासून वगैरे झाल्यानंतर सिंक तुमचं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि रात्रीचा हा उपाय करायचा आहे. यामध्ये हे आता हळद आणि एक्सपायरी मेडिसिनची पावडर आहे ते अशा पद्धतीने टाकून ठेवायचं आणि नंतर यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही, रात्रभर असंच ठेवून द्यायचं आणि सकाळी तुम्ही गरम पाणी टाकू शकता. यामुळे खराब वास असेल तो सगळा वास निघून जातो.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला